नमस्कार, मी मयुरेश कडव. ॲग्रोवन बातमीपत्रात आपलं स्वागत. भजनात दंग होऊन त्यातून कर्मवादाचा उपदेश समाजासाठी काम करणाऱ्या माणसांना कामात हमखास यश येतं. असंच यश मिळवलंय जालन्यातल्या उद्योजक रघुनंदन लाहोटींनी. जालन्या शेजारीच दुष्काळग्रस्त रोहनवाडी नावाचं एक छोटंसं गाव जेमतेम 1.5 वर्षात त्यांना टँकर मुक्त करण्यात यश आलंय. लोकसहभाग आणि समाजातल्या सगळ्या घटकांची मदत घेऊन आज गावाचा शिवार महिन्याभराच्या दुष्काळानंतरही हिरवागार आहे. त्याचं श्रेय लाहोटींनाच जातं. रोहनवाडीत खर्चमुक्तीकडे जाणाऱ्या निसर्ग शेतीच्या शिबिरापासून ते देशी गायींच्या गोपालनापर्यंत अनेक उपक्रम त्यांनी सुरू केलेत. जुनं समृद्ध गाव बनवण्यासाठी ते धडपडतायत. आज आपण या पाणीदार गावाला भेट देण्यासाठी जालन्याजवळ रोहनवाडीला जाणार आहोत. जालना शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रोहनवाडी गावात आज हिरवळ नांदते. गावाच्या ओढ्यात बक्कळ पाणी आहे. तर गावात महिनाभराच्या पावसाच्या ओढीनंतरही विहिरींना आणि नळांना पुरेसं पाणी आहे. गाव आज टँकर मुक्त झालंय. पण 3 वर्षांपूर्वी याच्या नेमकी उलट स्थिती गावात होती. दुष्काळामुळे जालना शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेलं हे रोहनवाडी गाव, परंतु पाण्यासाठी वनवन असं भटकावं लागायचं. 2 वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होता आणि त्या सप्ताहामध्ये जालन्याचे उद्योजक रघुनंदनजी लाहोटी हे सप्ताहाच्या समाप्तीला आले. त्यांनी आमच्याकडे रोहनवाडीपासून जवळच आंबेवाडी वस्ती आहे आणि त्या वस्तीवर त्यांनी पिण्याची पाण्याची दुर्भिक्षा असल्यामुळं टँकर सुरू केलं होतं. आणि या नाम सप्ताहाच्या समारोपामध्ये हरिनामाच्या गजरामध्ये त्यांना असं वाटलं की आपण या रोहनवाडी गावामध्ये टँकरपेक्षा काही एखादी दीर्घ अशी एखादी स्कीम जर आपण सुरू केली तर कायमची पाणी टंचाई दूर होईल. रघुनंदन लाहोटी हे जालन्यातले एक उद्योजक आणि मूळचे शेतकरी कुटुंबातले. त्यामुळं त्यांना गाव आणि शेतीबद्दल जिव्हाळा होता. 2012 साली दुष्काळात ते रोहनवाडीला आले आणि गावासाठी काहीतरी करावं अशी त्यांची इच्छा झाली. 12च्या दुष्काळामध्ये आम्ही एक टँकर पाहिलं. याला 100 लोक पाणी घ्यायचा प्रयत्न करत होते. हे बघून मी माझ्या ड्रायव्हरला बोललो, शहरात तर भागत असेल, ग्रामीणमध्ये कसं, आपण एक गाव 3 महिने टँकर घ्यायला दत्तक घेऊ. ड्रायव्हर मला म्हटला का इतर कोणाचं घेण्याच्या ऐवजी माझंच घ्या. म्हटलं उद्यापासून. रोहनवाडी नावाचं गाव आम्ही 3 महिने टँकर देण्यासाठी गावात गेलो. गावात गेल्यानंतर गावात सप्ताह चालू होता व कीर्तन चालू होतं. कीर्तनाची आवड असल्यामुळे मी कीर्तनात बसलो व विठ्ठल पांडुरंगाच्या गजरमध्ये असं वाटलं की आपण हे काय करतोय. 3 महिने आता टँकर देऊ, पुढच्या वर्षी कसं, त्याच्याऐवजी का नाही पाणी अडवा, पाणी जिरवा करावं. आज मी उद्योगपती आहे पण मूळतः तर शेतकरी आहे. ही संकल्पना मी गावकड्यांना सांगितली. त्यांना खूप आवडली. दुसऱ्या दिवशी आम्ही शासन व प्रशासनकडे गेलो व आमच्या असं लक्षात आलं की हे काम एवढ्या पटकन नाही होणार. देवही त्याची मदत करतो, तो स्वतःची मदत स्वतः करतो, असे माझे गुरु पंडित श्रीराम शर्मा आचार्य म्हणतात. हा निरोप मी गावकऱ्यांना दिला व त्या गावकऱ्यांकडून त्यांना एकत्र करून 5 लाख रुपये ही लोकवर्गणी जमा केली. गावकऱ्यांचे 5 लाख आणि 25 लाख रुपयाची मदत मी, माझे मित्र व दिलासा संस्थान अशी म्हणून आम्ही त्यांना केली. असं 30 लाख रुपयाचं आम्ही भांडवल उभं केलं. गावकरी आणि शहरवासी असा हा मॉडेल. जलसंधारण हा विषय आमच्यासाठी नवीन होता. राजेंद्रसिंह राणा, शिरपूरचे खानापूरकर साहेब व पोपटराव पवार या तिघांना आम्ही गावात आमंत्रण दिलं. तिघांकडून मार्गदर्शन घेतलं व शास्त्रशुद्ध पद्धतीने पूर्ण गावामध्ये प्रत्येकाला पाणी मिळेल अशा प्रकारे जलसंधारण केलं. रघुनंदन लाहोटींनी गावकऱ्यांना एकत्र जमवून त्यांच्यासोबत कामाला सुरुवात केली. गावकऱ्यांनी 5 लाखांची रक्कम दिली आणि उरलेली रक्कम लाहोटींनी दिली. पर्यायानं कामाला गती आली. पहिल्या वर्षी केवळ 2 बंधारे झाले, परंतु पहिल्याच वर्षी ज्या पद्धतीनं जादूची कांडी फिरावी असा बदल रोहनवाडीमध्ये झाला. कारण खाऱ्या पाण्याचे हातपंप गोड्या पाण्याचे झाले आणि लोकांनाही एक चमत्कार वाटला. आणि त्यामुळं सुरुवातीला अल्पशा प्रतिसादामध्ये जो हा शिरपूर बंधाऱ्याचा कार्यक्रम सुरू झाला त्याला प्रचंड असं गावकऱ्यांनी उत्स्फूर्त अशा पद्धतीने प्रत्येकानं यामध्ये आपला आर्थिक हातभार लावला आणि मोठ्या प्रमाणावर हा म्हणता 2 वर्षामध्ये 21 शिरपूर पद्धतीचे बंधारे या रोहनवाडी गावामध्ये झाले. पहिल्याच वर्षी आमच्या विहिरींना बऱ्यापैकी पाणी आलं आणि आता तर एवढा गेल्या
महिना दीड महिन्यापासून दुष्काळ असतानाही आमच्या गावातील विहिरींना बऱ्यापैकी पाणी आहे. लाहोटींनी कामाचं नियोजन करताना जलतज्ञांशी संपर्क केला. जलतज्ञ सुरेश खानापूरकरांप्रमाणे नदी नाल्याचं खोलीकरण आणि रुंदीकरणाचं काम हाती घेतलं आणि गावात 20पेक्षा जास्त कृत्रिम खंदकांमार्फत पाण्याचे साठे तयार करण्यात आले. जलसंधारणाच्या कामामध्ये आम्ही संशोधित पद्धतीत काम केलं. आम्हाला फक्त एक पोकलेनची गरज पडली. आम्ही साधारणतः खोलीकरण, रुंदीकरण आणि 2 बंधाऱ्याच्या मधात 100-100 फूट आम्ही जागा सोडत गेलो. अशा प्रकारे आमचे नॅचरल बंधारे झाले. याच्याशिवाय 6 बंधाऱ्यामध्ये आम्ही बांधकामही केलं. असं टोटल 21 बंधारे आम्ही कंप्लीट केले. 21 बंधाऱ्यामध्ये 5 लाख रुपये गावकऱ्यांची वर्गणी, अरुणिमा फाउंडेशन माझी संस्था यांनी 5 लाख रुपयाची वर्गणी केली. माझी काही उद्योगपती मित्रांनी वर्गणी दिली व दिलासा ट्रस्ट यवतमाळ यांनी 10 लाख रुपयाची वर्गणी, असं करून आम्ही टोटल एक 30 लाख रुपयाचं भांडवल उपलब्ध केलं. आज पाऊस पडूनही, पहिला पाऊस पडून पेरण्या झाल्या आणि महिनाभर झाला पाऊस नाही, तरीसुद्धा रोहनवाडी शिवारात 1000 एकरचं पीक आज उभं आहे. गावात पाण्याची पुरेशी सोय झाल्यानंतर लाहोटींनी सिंचनासाठी विजेचं बिल भरण्यासाठी गावकऱ्यांना मदत केली. वेगळा डीपी बसवून शेतीसाठी दिवसा पुरेशी वीज मिळेल अशी सोय केली. पर्यायानं पाण्याचा सिंचनासाठी चांगला वापर होऊ लागला. पंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन आम्ही सर्व गावामध्ये एकत्र बसलो आणि लाईटचा जो प्रश्न होता, कायम विजेचा प्रश्न राहायचा, वीज मिळत नव्हती, मोटारी कायम जळायच्या. त्यामुळं आम्ही सर्वांनी जवळपास 95% वीज बिल एक मुस्त भरलं आणि त्यामुळं ज्या ठिकाणी आकडे होते त्यांचेही बिलं भरून ते रेग्युलर केले आणि आम्हाला त्यामुळं 5 DPs MECBनं दिल्या आणि त्यामुळं आता नियमित असा वीज पुरवठा या ठिकाणी होतोय. पाण्याचीही चांगली परिस्थिती आहे आणि यामुळं एक त्याच्या मागं न फिरता आम्ही हे बंधारे केवळ गावकऱ्यांची लोकवर्गणी, NGOचा सहभाग, उद्योगपतींचा सहभाग, लाहोटी साहेबांचे प्रयत्न, अशा पद्धतीनं एक आगळा वेगळा उपक्रम आम्ही रोहनवाडी या गावामध्ये राबवतो आहोत. आज गावानं आणि लाहोटींनी तसंच त्यांच्या अरुणिमा फाउंडेशन आणि दिलासा संस्थेनं मिळून 32 लाख रुपयांचा खर्च केलाय. परिणामी गाव पाणीदार करण्यात लाहोटींना यश आलंय. आता आम्ही आमच्या ओढ्याची खोलीकरण केल्यामुळे आता पाणी साठवलेलं आहे. पाणी भरपूर म्हणजे आपलं ओढ्याला साठलेलं आहे. 2-2 किलोमीटरवरून पाणी आणावं लागायचं. आता थोडं रुंदीकरण झालं, पाटबंधारे झाले, त्यामुळं थोडं पाणी गावातच यायला लागलं. आमच्या इथं लाहोटी साहेबांनी जे बंधारे बांधले त्याच्यामुळं पूर्ण विहिरींना पाणी आहे आणि गावातही पाण्याची टंचाई भासत नाही. गावातल्या ओढ्यांप्रमाणे 50 फूट रुंद आणि 20 फूट खोलीचे कृत्रिम डोह तयार केलेत. या डोहांमध्ये आज पुराचं पाणी साठवून जिरल्यानंतर विहिरींची पाणी पातळी वाढली आहे. परिणामी पिकांना पाणी देणं सोपं झालंय. पेरण्या झाल्यापासून जेव्हापासून आमच्या इथे म्हणजे पाऊस उघडलेला आहे तेव्हापासून आम्ही स्प्रिंकलरनंच पाणी देतो आणि आमच्या गावात म्हणजे दुष्काळाला 2-3 वर्षापासून सतत सामोरे जावं लागत आहे 2012-2013 पासून. परंतु आमच्या इथं बंधाऱ्याचे कामं झाल्यामुळे, शिरपूर पॅटर्नचे कामं झाल्यामुळे आमच्या इथं म्हणजे पाण्याचं मोबदल्यात खूप पाणी साठा म्हणजे पाणी खूप मोठ्या प्रमाणात जिरलं. स्टार्टला ज्या वेळेला पाऊस चालू झाला त्यावेळेला आमच्या इथे जे पाणी जे आलं आणि पाणी जे जिरलं तर त्याचा जे आमच्या इथं पाण्याची विहिरीची पातळी वाढल्यामुळं आज आमच्या इथं म्हणजे पाण्याची पातळी वाढल्यामुळं आमच्या इथं पाणी खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आम्ही आज जे आमची जी पिकं आहेत ही पिकं जी आमची ह्या पाण्यावर म्हणजे आम्ही स्प्रिंकलरनं पाणी देऊन आमची पिकं आम्ही मोठ्या प्रमाणात वाचवत आहे. लाहोटींनी जेमतेम 3 वर्षात गावात परिणामकारक काम करण्यात यश मिळवलंय. गावकऱ्यांनीही त्यांना चांगली साथ दिल्यानं हे शक्य झालंय. 100 कोटी लिटर पाणी जमिनीच्या पोटात मोरेल अशा प्रकारचं आमचं जलसंधारण कंप्लीट झालं. जलसंधारण झाल्यानंतर गावात 10 फुटावर पाणी आलं आणि 10 फुटावर पाणी आल्यानंतर सर्वांगीण विकासची संकल्पना ध्यानात घेऊन हगणदारी मुक्ती असो, दर्जात्मक शिक्षण असो, व्यायामशाळा असो, देसी गाय नैसर्गिक शेती असो, स्वतःचा माल स्वतः विकणे असो, असं सर्वांगीण विकासाकडे आम्ही गावाला
डेव्हलप केला. टँकरमुक्त गावासाठी काम सुरू केलेले रघुनंदन लाहोटी आज रसायनमुक्त शेती, कर्जमुक्त शेतकरी, देशी गोग्राम आणि गावाच्या खऱ्या समृद्धीसाठी प्रयत्नशील आहेत. उद्योजक असलेल्या रघुनंदन लाहोटींनी एका उद्योजकानं गाव आणि गावकऱ्यांना स्वावलंबी कसं बनवावं याचा एक वस्तुपाठच घालून दिल्याचं रोहनवाडीत दिसतंय. गजानन भोयर, साम टीव्ही, जालना.